तर भजी बनवलेली आहे. कशा पद्धतीने बनवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहे. नाही बघितला आताही बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. भजी खूपच छान आणि टेस्टी बनलेली आहे आणि 3-4 दिवस आपल्याला वेगळी भाजी करण्याची काही गरज नाही. भजी ना 3-4 दिवस आरामात चालते, अजिबात खराब होणार नाही आणि आपला 3-4 दिवसाचा टूर आहे, तर आपण सोबत पॅक करून घेऊन जाऊ शकता. म्हणजे आपल्याला टेन्शन येतं ना की सोबत काय घेऊन जायचं. 3-4 दिवसासाठी आपण चिवडा किंवा चटपटीत काही वस्तू बनवतो, तरी पण बघा भजी भाकरी पोटभर आपलं जेवण होतं. बाहेरची ऑर्डर करण्याची गरजच नाही आहे. घरचं जेवण आणि छान पण असतं. म्हणजे जास्त मसाले तेल हे ते टाकलेलं काहीच नसतं. एकदम साधं सिंपल आणि खूपच टेस्टी असं आपलं घरचं जेवण असतं. तर भजी बनवून ठेवलेली आहे, मी पण रेडी झालेली आहे. तर आता आम्ही जात आहोत शनी मंदिरला. म्हणजे भांडे कुठे खूप सारे जमा केलेत घासण्यासाठी, पण दिनेश म्हणत आहे अगोदर आपण शनी मंदिरला जाऊन येऊया. म्हणजे आज अमावस्या आहे, शनिवार आणि रविवार 2 दिवसाची अमावस्या आलेली आहे. तर आज दुपारी अमावस्या आलेली आहे आणि उद्या दुपारपर्यंत राहणार आहे. आणि आज शनिवार पण आहे, अमावस्या पण आहे आणि शनी मंदिरमध्ये आज जत्रा पण असते. म्हणजे खूप सारे भक्तजन येतात आज दर्शनाला. म्हणजे जसं प्रत्येक महिन्याला अमावस्या येते, पण शनिवारी येत नाही. कधीतरी म्हणजे कुठल्या तरी शनिवारी एका वर्षामध्ये 1 शनिवार किंवा 2 शनिवारी ही अमावस्या येते आणि शनी मंदिरामध्ये खूप गर्दी असते आजच्या दिवशी. तर आम्ही पण जात आहोत शनिदेवाच्या दर्शनाला. तर मी रेडी झालेली आहे. आता बाकीची जी घरची कामं आहेत ती आहेत, खूप सारी आहेत. काहीच त्याचं म्हणजे सांगून तर जमणारच नाही असं झालेलं आहे. कारण मी भजी बनवली, खूप सारा पसारा झालेला होता. सगळे भांडी जमा करून एक टोपलं भरून ठेवलेलं आहे मी. आता आल्यानंतरच घासायला घेणार आहे. कपडे पण धुवून झालेले आहेत मॉर्निंगलाच, पण कपडे आणखीन वाळलेले आहेत. जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे, 2 दिवस झाले इकडं आभाळ आहे, एकदम असं थंड वातावरण झालेलं आहे. मी आतापर्यंत स्वेटर घालून सगळी कामं आवरत होते, पण आता बाहेर जात आहे म्हटलं स्वेटर वगैरे घालून जाणं ठीक नाही आहे, म्हणून स्वेटर काढून ठेवलेलं आहे आणि आता रेडी होऊन आम्ही जात आहोत. आणि आता टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत आणि वातावरण आज मॉर्निंगपासून असंच आहे. म्हणजे ऊन अजिबात आज पडलेलं नाही आहे आणि वातावरण वेगळं झालेलं आहे. म्हणजे गरमी होत आहे का थंडी होत आहे काही समजत नाही, वेगळंच वातावरण झालेलं आहे. म्हणजे अशी एकदम थंडी ही म्हणजे थंडी वाजायला लागलेली आहे. बाहेर आलं की एकदम गार अशी हवा लागत आहे. म्हणजे हिवाळा मुलांना कसं असतं ना, एकदम थंड वातावरण असतं, पण दुपारच्या वेळेत मात्र छान ऊन असतं. पण हे ऊनही नाही आहे व्यवस्थित, थंडीही नाही आहे, कसलं वातावरण आहे मला समजत नाही. म्हणजे सांगताच येत नाही असं झालेलं आहे. थंडी वाजत आहे का गरमी होत आहे. तर असं फायनली आम्ही शनी मंदिरला आलेलो आहोत आणि आम्हाला येता खूप लेट झालेला आहे. म्हणजे दुपारच्या वेळेत ना खूप गर्दी होती असं म्हणत होता दिनेश, की खूप लांबवर लाईन लागलेली होती. म्हणजे रोडच्या पलीकडे एकदम मेन रोडला शनी मंदिर आहे, रोडच्या पलीकडे लाईन लागलेली होती असं म्हणत होता दिनेश. तितकी गर्दी होती भक्तजनांची. पण आता सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. प्रसाद पण बनवलेला आहे. म्हणजे ज्या दिवशी शनिवारी अमावस्या येते त्या दिवशी शनी मंदिरमध्ये प्रसाद असतो. तर प्रसाद वगैरे सगळं बनलेलं आहे इथं, पण आम्हाला यायला थोडासा लेट झालेला आहे. गर्दी तितकी नाही, हे ठीक झालं की शांतपणे आमचं दर्शन झालेलं आहे. तर अगोदर मी दीप प्रज्वलित केलेला आहे, अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि नारळ पण वाळायचं आहे. पण इथं नारळ वगैरे वाळायचं नाही आहे समोर, बाहेरच्या जागी म्हणजे बाहेर नेऊनच नारळ फोडायचा आहे असं म्हणत आहेत. म्हणजे इथं पुजारी आहे ते सांगत आहेत की इथं दीप ही प्रज्वलित करू नका शनी जे देवासमोर, म्हणजे एकदम मंदिरासमोर दीप प्रज्वलित करायचं नाही. साईडला आम्ही लावलेला आहे कारण खूप तेल वगैरे होत होतं तिथं, त्यामुळे अशा पद्धतीने इकडं साईडनं बघू शकता तुम्ही. इथं दिवे लावलेले आहेत सगळेजण येणारे भक्त. मीही तशाच पद्धतीने लावला, नारळ वाळलं आणि शनिदेवाचे दर्शन करून घेतले. थोडा वेळ मी बसलेले होते. आता आलेले आहे आमच्या देवाचे दर्शन करायला. तर हे आहे आमचं गॅरेज आणि आमचे देव इथं बसलेले आहेत. तर अगोदर यांना मी प्रसाद दिला, मी पण खाल्लेला आहे. म्हणजे अगोदरच कोणीतरी त्यांना प्रसाद दिलेलं होतं. म्हणजे कसं आहे, मेन रोडला गॅरेज आहे, मेन रोडला शनी मंदिर आहे. थोडंसं दुरीवर आहे, गॅरेजवरून थोडंसं दुरीवर शनी मंदिर आहे. तर बघा भरपूर जण गावाकडून या शनी मंदिरला आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी. तर येता जाता सगळ्यांना बोलणं चालू असताना सगळ्यांनी प्रसाद देऊन गेलेलं होतं यांना. तेच म्हणत आहेत की येणारे जाणारे सगळेजण मला प्रसाद देऊन गेलेले आहेत. तर मीही यांना प्रसाद दिला, थोडा वेळ बोलत बसले आणि आता आलेली आहे मी घरी. तर खूप सारा पसारा झालेला आहे, मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवत नाही. खूप पसारा झालेला आहे, खाली पाऊल ठेवायला जागा नाही तितका पसारा झालेला. पण अगोदर मी इकडे दिनेशला जेवायला वाढत आहे. आज दिनेश जेवलाच नाही. मॉर्निंगला वरण भात जेवण झालेलं होतं, त्यानंतर जेवण झालेलं नाही. गॅरेजला गेला दुपारी तर घरीच आलेला नाही. आल्यानंतर म्हणला की शनी मंदिरला जाऊया अगोदर, मग आल्यानंतर जेवण खाणं जी तुझी बाकीची कामं आहे ते आल्यानंतर आवर मम्मी. तर ठीक आहे म्हटलं. तर आता मी माझी कामं आवडते, दिनेशचं जेवण चालू आहे. तर मी आज भजी बनवलेली आहे, कशा पद्धतीनं बनवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेली आहे. खूपच छान टेस्टी भजी बनलेली आहे आणि ज्वारीची भाकर ताक हे सगळं दिलेलं आहे. आणि शेजाऱ्यांच्या ताईची वाटी माझ्याकडे आहे, तर त्या वाटीमध्ये भजी घालून देत आहे. म्हणजे रिकामी वाटी देऊ नये आणि भजी बनलेलीच आहे तर नेऊन देऊन येते आणि मी माझी बाकीची कामं आवरून घेते. आज दिवसभर हीच कामं आहेत. आज 5 मिनिटे मी बसलेली नाही आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की मी कुठं जाण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणजे थोडासा गोंधळ चालू आहे आता.
कारण तुम्ही विचारत होता की दीपक कधी येणार आहे. तर दीपक आता पुढच्या महिन्यात येणार आहे. मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तरी पण मी तुम्हाला वार वगैरे काही सांगितलेलं आहे. आता दीपक येणार आहे 4-5 दिवसामध्ये आणि आम्हाला पण जायचं आहे बेंगळूरला. तर त्याच तयारीमध्ये मी लागलेली आहे. म्हणजे पॅकिंग वगैरे करायची आहे, भजी बनवलेली आहे सोबत नेण्यासाठी आणि तिथं फंक्शन ठेवलेलं आहे, त्या फंक्शनलाच आम्ही जात आहोत. तर त्या तयारीमध्ये म्हणजे 1-2 दिवसा अगोदरपासूनच माझी तयारी चालू आहे की काय बनवून नेणार. म्हणजे आपण 1-2-4 दिवसासाठी जात आहोत तर थोडासा प्रश्न पडतो ना की काय सोबत न्यायचं, म्हणजे जेवण्या खाण्याची व्यवस्था. कारण बाहेरचं जेवण असं असतं ना की मला तर सहन होत नाही, कारण मला आहे पित्ताचा प्रॉब्लेम. आणि बाहेरचं जेवण कसं असतं, खूप सारे मसाले त्यामध्ये, तळीवाळी म्हणजे खूप सारं तेल वगैरे घातलेलं असतं. त्यामुळे जितकं मी घरचं नेणार ते जेवायला मला ठीक वाटतं. बाहेरचं घेणं मला थोडंसं असं वाटतं ना, कारण तब्येत बिघडते माझी लवकर. म्हणून मी घरच्या घरी इकडे भजी बनवून ठेवलेली, भाकरी मी मॉर्निंगला बनवणार आहे, आता बनवणार नाही आहे. आणि इथं भांडे बघू शकता खूप सारे झालेले आहेत. तर अगोदर मी भांडे स्वच्छ धुवून घेतले आणि आता घासायला घेते. भांडे सगळे घासून घेते आणि कपडे काढायचे आहेत. म्हणजे खूप सारी कामं राहिलेली आहेत. आणि तितक्यात आम्ही शनी मंदिरलाही गेलेलो होतो, त्यामुळे ही कामं माझी राहिलेली आहेत. पण खूप छान वाटलं, देवाचे दर्शन करून आले. थोडंसं बाहेर गेलो ना, खरंच खूप मूड छान होतो आपला, खूप फ्रेश वाटतं. आपण दिवसभर ही किचनची कामं, घरची कामं करत असतो ना, ते करून ना थोडंसं असं होतं ना की कंटाळा येतो, आळस यायला लागतं. पण ते काम करण्याचं जे आहे ना, आपलं मूडच राहत नाही आहे. तर त्यामध्ये थोडासा वेळ काढून बाहेर जाणं हे पण खूपच जरुरी आहे. म्हणजे एक आपलं मूड पण फ्रेश राहतं आणि हे कामं करण्यासाठी परत एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येते. तर सगळे भांडे घासून झालेले आहेत, किचन काढून स्वच्छ करून घेतलेला आहे. पसारा पण सगळा जिथल्या तिथे ठेवला, खूप पसारा झालेला होता, घरभर पसारा झालेला होता. भजी बनवतोच ना, सगळे भांडे वगैरे मी काढलेले होते, सगळं लावून ठेवलेलं आहे. नंतर मी चहा वगैरे बनवून घेतला, परत रात्री स्वयंपाक बनवला, भांडे क्लीन करणं दिवसभर चालत असतं. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे आणि आजचा वार रविवार आहे. आणि इकडं माझी पॅकिंग आता सुरू झालेली आहे बेंगळूरला जाण्याची. म्हणजे इतक्या लवकर जाणार नाही आहे, फक्त मी सगळं जे मला न्यायचं आहे सगळं मी जमा करते, कारण नंतर विसरा होते गडबडीमध्ये. म्हणून मी काय केलं, सगळं जे मला न्यायचं आहे, म्हणजे साबण आहे, शॅम्पू आहे, म्हणजे आता थंडी खूप आहे ना, त्यामुळे पांघरण्यासाठी मी शाला वगैरे घेतलेल्या आहेत, टावेल आहे, काही विसरू नये. नंतर मी सगळं बेडवरती ठेवलेलं आहे. म्हणजे बॅग पॅक करता वेळेस ना आपल्याला पटकन ते करता यावी म्हणून सगळ्या वस्तू मी एकत्र ठेवल्या आणि मी माझ्या कामात आता लागलेले आहे. म्हणजे यावेळी टायमिंग सांगणे तर मॉर्निंगचे 7:30 वाजलेले आहेत. मॉर्निंगची कामं तर आवरली, थोडीफार बॅग पॅकिंगची तयारी माझी चालू आहे. अधूनमधून जसं आठवण येत गेलं तशा वस्तू मी जमा करत आहे, कपडे वगैरे. दिनेश पण येणार आहे, बाबा पण येणार आहेत, सगळेजण जाणार आहोत आम्ही. त्यामुळे सगळ्यांचे कपडे वगैरे सगळे मला मी जमा करून ठेवले ते एकत्र, म्हणजे पटकन मला बॅगमध्ये भरता येईल. आणि मग मी चहा पण बनत ठेवलेला आहे, कारण थंडी आहे ना, एकदम थंड वातावरण आहे. जसं मी तुम्हाला अगोदरी म्हणलेलं होतं, म्हणजे वातावरण एक वेगळंच झालेलं आहे. गरमी होत आहे का थंडी वाजते समजतच नाही आहे मला. एकदमच हुडहुडी भरायला लागते, एकदमच गरमी व्हायला लागते, वेगळं झालेलं आहे. तरी पण बघा स्वेटर, शाल हे ते सगळं मी घेतच आहे तिकडे नेण्यासाठी, कारण वातावरण तिकडचं कसं आहे इकडचं कसं आहे काही समजत नाही आहे. पाऊस आला तर मग खूपच थंडी वाजणार आहे, म्हणून मी सगळी तयारी करून घेतलेली आहे अगोदरच. आणि आता मी बनवत आहे भाकरी, तर नेण्यासाठी भाकरी बनत आहे, त्यामुळे थोड्याशा जास्त बनत आहेत आणि वेळही जास्त लागेल. तर मी अगोदर देवपूजा केलेली आहे आणि आता मी भाकरी बनवत आहे, कारण मला भाकरी बनवायला थोडासा वेळ जास्त लागेल. त्यामुळे सगळी कामं मी बाकीची आवरली आणि मगच भाकरी बनवत आहे. तिकडे ज्वारीचं पीठ खूप सारं मी चाळून घेतलेलं आहे, कारण पीठ डब्यातलं संपलेलं होतं जे अगोदरचं होतं, नंतर मी दळून आणलेलं आहे. ते पीठ मी आणखी डब्यात भरलेलं नाही आहे, तसंच पोत्यामध्ये आहे. तर थोडंफार भाकरीसाठी घेतलं आणि मी अगोदर चाळून घेतलेलं आहे आणि इकडं भाकरी बनवत आहे. आणि जसं दररोज मी जाड भाकरी बनवते आज तितक्या जाड भाकरी बनवत नाही आहे, थोड्याशा पातळ, कारण आता आम्हाला सोबत न्यायची आहे त्या भाकरी 3-4 दिवसासाठी. त्यामुळे अशा पद्धतीने मी सगळ्या भाकरी ज्या आहेत ना पातळ बनवल्या आणि नंतर फॅनच्या हवेला टाकणार आहे थोडा वेळ, कारण वातावरण तर असं झाले थंडगार आणि भाकरी असं एकावर एक ठेवलं ना तर खराबी होतात ते. तर सगळ्या भाकरी बनवून घेते आणि थोडा वेळ फॅनच्या हवेला मी पसरवते, म्हणजे व्यवस्थित गार पण होतील आणि थोड्याशा हडकल्या जातील. मगच पॅकिंग करायला सुरुवात करणार आहे. अगोदर मी सगळ्या भाकरी बनवते आणि बाबा आत्ता जेवण करत आहेत, म्हणजे बाबांना पण आज थोडासा लेट झालेला आहे. तर आता अंघोळ आणि त्यांचं जेवण वगैरे होत आहे, तोपर्यंत मी सगळ्याच भाकरी बनवते आणि मग बॅग पॅक करते. आणि सोनल पण येणार आहे, वेदिका पण येणार आहेत घराकडे, म्हणजे आम्ही 3-4 दिवसासाठी जाणार आहोत, तर घराकडे कोणीतरी लागणारच आहे. तर त्या पण दोघीजण येणार आहेत, त्यांचा पण वेट आहे. आणि तोपर्यंत मी बाकीची कामे आवरून ते भजी वगैरे काल बनवली आणि आज मी वरण भात भाकरी, परत मी एक भाजी पण बनवली सुकी. म्हणजे आता वेदिका वगैरे येणार आहे, सोनल येणार आहे, तर त्यांना जेवण्याची ही व्यवस्था म्हणजे अगोदरच मी करून ठेवलेली आहे. नंतर खूप धावपळ माझी होणार आहे, म्हणून थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे. तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशा भाकरी बनवून तयार होत आहेत. मी ज्वारीची भाकरी कशा पद्धतीने बनवते प्रत्येक वेळी शेअर करत असते, एकदम सोपी पद्धत आहे, एकदम छान भाकरी बनवून तयार होतात. आणि इथं बघू शकता बजरंग बली येऊन बसलेले आहे.
तर अधूनमधून यांचं दर्शन होतच असतं. त्यांना माहिती आहे की खिडकीतनं मी भाकरी देते, काही देते यांना खाण्यासाठी, बिस्किट वगैरे. तर आज गरम गरम भाकरी बनतच होत्या, तर मी भाकरी दिलेल्या आहेत. तर खाऊन बजरंगबली गेलेले आहेत, म्हणजे 8 दिवसातून एक वेळा बजरंगबलीचं दर्शन होतच होतं मला. तर भाकरी सगळ्या बनवल्या. बघितलं किचनमध्ये किती पसारा झालेला आहे, खूप पसारा झालेला. ते पसारा मला आवरायचा आहे, म्हणजे भांडे कुंडे खूप सारे झालेले आहेत. तर नंतर आवरणार आहे. अगोदर सगळ्या भाकरी मी हाडकू घालते, म्हणजे फॅनच्या हवेला व्यवस्थित हाडकले जातील. मग भांडे कुंडे जेही माझी कामं आहेत ते सगळे आवरून घेते. कपडे पण मशीनला लावलेले आहेत, तोपर्यंत कपडेही धुले जातील. तर इकडे फॅन ऑन केलेला आहे आणि कपडा घेतलेला आहे, कपड्यावरती मी भाकरी पसरावत आहे अशा पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित हाडकले जातील. आणि इकडं बेडवरती ते तुम्ही बघू शकता खूप सारा पसारा तुम्हाला दिसत असेल, कारण आता हे सगळं बॅगमध्ये पॅक करायचं आहे. मला जसं आठवण येत गेलं तसं मी जमा केलेलं आहे इथं. म्हणजे कपडे आहेत, शाल आहे, स्वेटर आहेत, म्हणजे सगळ्यांचे घ्यायचे आहेत ना. एक दोघांचे असले तर ठीक आहे, नंतर घ्यायला येतं. पण कसं आहे, बाबांचं आहे, दिनीचं आहे, माझं, यांचं, शेवगाचं आहे ते. आणि व्यवस्थित बॅग पण पॅक करायचे आहे. हे म्हणत होते की जास्त काही घेऊ नको, जास्त काही घेऊ नको, चालू होतं त्यांचं. म्हणजे बॅग त्यांना घ्यायची असते म्हणून म्हणत असतात, तरी पण ज्या वस्तू लागतात त्या तरी आपल्याला घ्यायच्याच आहेत. तर अगोदर तर सगळ्या भांड्यातलं मी खरकटं काढून घेते, म्हणजे भाकरी वगैरे पसरावून ठेवलेल्या आहेत. सगळ्या भांड्यातलं मी खरकटं काढून घेते अगोदर आणि भांडे घासून घेते. तोपर्यंत कपडे पण धुले जातील. मग कपडे सगळे काढून उन्हाला टाकते. ऊन तर नाही आहे कालपासून, मी जसं मी म्हणत आहे, ऊन तर अजिबात नाही आहे, फक्त हवेलाचे कपडे हाडकले जातील. आणि हे दिनेश इकडे बॅग वगैरे घेऊन येत आहे, म्हणजे मॉर्निंगला गेलेला होता गॅरेजला, आता आलेला आहे. आणि दिनेश आहे खूप एक्सायटेड जाण्यासाठी, म्हणजे पहिल्यांदा दिनेश बेंगळूरला येत आहे ना, म्हणजे कॉलेजमुळे सुट्टीच नसते यांना, त्यामुळे कुठेही जाण्यात येत नाही दिनेशला, म्हणजे आमच्यासोबतही येण्यात येत नाही, कारण कॉलेजला सुट्टी नसते. अगोदर शाळेचं टेन्शन, आता कॉलेजचं टेन्शन, आणि एक्झाम पण होते, पण आता एक्झाम संपलेले आहेत. आता दिनेश फ्रीज आहे आमच्यासोबत येण्यासाठी. तर इकडे बघू शकता कपडे झालेत बेडवरून. तर सगळे आता एक एक मी बॅग पॅक करून घेते. आणि म्हणजे आणखीन आमची निघणार नाही, पण बॅग पॅकिंग करायला मी लवकरच सुरुवात केलेली आहे, कारण खूप सारी वेगळी कामं असतात. तर मला हे सगळे कपडे बॅगमध्ये ठेवून देऊया आणि बाकीची कामं दिवसभर करत राहूया. तर इकडं दिनेशला म्हटलं की थोडंसं आवरू लाग, मला थोडंफार मदत कर, पण नाही, निवांत झोपलेला आहे. आणि याचं बोलणं चालू आहे, बडबड चालू आहे. मग तिथं गेल्यानंतर तिकडं जायचं, इकडं जायचं, ते बघायचं, हे बघायचं. खूपच एक्सायटेड आहे दिनेश. तर इकडं सगळे कपडे मी म्हणजे म्हणजे इस्त्री केलेलेच कपडे आहेत, तरी पण अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवत आहे, म्हणजे विक्रमाळ होऊ नये ते. आणि जातवेळेस प्रवासामध्ये नाईट कपडेच लेवणार आहे ते दिनेश आणि त्याचे पप्पा, तर ते मी वेगळे ठेवलेले आहेत. फक्त एक एक जोडच मी घेत आहे, कारण अगोदर त्यांचं म्हणणं होतं की जास्त कपडे घेऊ नको, जास्त बॅगा भरू नको, फक्त एकच बॅग कर, चालू होतं यांचं. तर ठीक आहे म्हणलं, तर थोडंफारच घेते, जास्त नाही आहे, कारण आता दीपकच्या कॅम्पवरती फंक्शन ठेवलेलं आहे, तर तिथं घालण्यासाठीच मी हे कपडे घेत आहे. तर बॅगमध्ये हे सगळं मी पॅक करत आहे. आणि बाबांचे कपडे वगैरे धुवून ते वाळल्यानंतरच घेणार आहे, म्हणजे ते थोडंफार जमा केलेलं आहे. थोडंफार आठवण आल्यासारखं दिनेशला सांगत आहे की ते घेऊन ये. इस्त्रीला कपडे दिले होते ते पण आणलेलं आहे, त्यामुळे ते पण कपाटात ठेवून दे, कारण खूप सारे इथे कपडे झालेले आहेत. सगळे व्यवस्थित ठेवून दे, आल्यानंतरही आपल्यालाच करायचं आहे, तर अगोदरच ठेवून देऊया. दिनेशचं म्हणणं होतं की मी आपण आल्यानंतरही सगळी कामं आल्यानंतर आवरूया, पण नाही, इस्त्रीचे कपडे वगैरे खराब होतात. तर म्हणलं कपाटात व्यवस्थित ठेवून दे, तोपर्यंत मी बॅग आवरते. आणि बाकीची कामं तर दिवसभर चालतच राहणार आहे. दिनेशला पण आळस आलेला आहे, म्हणजे दिनेश ना फक्त बेंगलोरला जाण्यासाठीच एक्सायटेड आहे, की बाकीची कामं घरची नको वाटत आहेत. आता ही काही नको, सगळं जिथल्या तिथं पडू दे, फक्त आपण जाण्याची तयारी करूया, चालू आहे. तर इकडं साडी वगैरेही घेतलेली आहे माझ्यासाठी, आणि एक ड्रेस पण घेतलेला आहे. वेगळे मी नवीन ड्रेस घेतलेले नाही, जे मी अगोदर घेतलेले होते तेच ड्रेस आहेत, कारण मी रेग्युलर ड्रेस घालत नाही आहे, तर जशाला तसेच ठेवलेले आहे ड्रेस, म्हणून मी वेगळं काही आता यावेळी मी काही खरेदी केलेली नाही आहे. तर जे अगोदरचे आहेत कपडे तेच मी घेतले. असं नाही की आपण कुठेतरी जात आहोत आपल्याला वेगळे ड्रेसेस घ्यायचे आहेत, हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, असं काही नाही आहे. जे अगोदरचे आहेत ते काय करणार म्हणून मी नवीन काही घेतलेलं नाही, जे अगोदरचे आहेत तेच कपडे मी इकडे पॅक करून घेत आहे.
तर कशा पद्धतीने मी पुढची तयारी केली, आमचा प्रवास कसा झाला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तर इकडे चार्जर वगैरे सगळं घेतलेलं आहे, काही विसरू नये. सगळं मी इकडं रेडी करून घेतलेलं आहे. तर आता यासोबत या व्हिडिओचं साइन करते. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका.